नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत या वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाबद्दल जे 7 सप्टेंबर 2025 ला होणार आहे। हे ग्रहण कुंभ राशीत आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात लागणार आहे। चंद्र त्या दिवशी कुंभ राशीत असेल आणि त्याच वेळी राहू देखील तिथे असेल। दुसरीकडे सूर्य आणि केतू हे 7व्या घरातून दृष्टी ठेवणार, त्यामुळे हे ग्रहण विशेष महत्त्वाचं मानलं जातं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने आपल्यावर थेट परिणाम होईल। मेष आणि मिथुन राशीसह 5 राशींसाठी हे चंद्रग्रहण खूप फायदेशीर ठरू शकते। या राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल, तसेच संपत्ती आणि वाहन सुख मिळू शकते। कोणत्या राशींना चंद्रग्रहण लाभदायक ठरेल ते आपण पाहूया। पहिली रास आहे मेष। मेष राशीच्या 11व्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो। व्यापाऱ्यासाठी हा उत्तम काळ, नवीन डील, गुंतवणूक फायदेशीर, घरगुती आरोग्य समस्या सुधारतील, त्यामुळे मानसिक शांती मिळेल। दुसरी रास आहे मिथुन। मिथुन राशीच्या 9व्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे, त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो। अडकलेले पैसे मिळू शकतात, अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता फायदा होईल, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः वडीलधाऱ्याचे। तिसरी रास आहे कन्या। कन्या राशीच्या 6व्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे, त्यामुळे कन्या राशीचे लोक आता आपल्या शत्रूंवर विजय मिळवतील। या काळात तुम्ही काही कठीण निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल। नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते। तुम्हाला धनसंपत्तीचे सुख मिळण्याची शक्यता आहे, पण संयम ठेवावा लागेल। चौथी रास आहे वृश्चिक। वृश्चिक राशीच्या 4थ्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे, त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना वाहन सुख मिळू शकते। या काळात काही लोक त्यांची आवडती कार किंवा बाईक खरेदी करू शकतात। या काळात तुम्ही खूप प्रवास करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो। हे प्रवास धार्मिक आणि कामाशी संबंधित असतील, पण तुमच्या आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांची विशेष काळजी घ्या। 5वी रास आहे धनु। धनु राशीच्या 3ऱ्या घरात चंद्रग्रहण लागणार आहे, त्यामुळे धनु राशीच्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसेल। येणारा काळ धनु राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये धनलाभ आणि प्रगती देणारा आहे। भावंडांशी नाते सुधारतील, वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद संपुष्टात येण्याची शक्यता। तर मंडळी, 7 सप्टेंबर 2025 च्या चंद्रग्रहणाचे परिणाम कोणत्या 5 राशींना फायदा होणार आणि कसे लाभ मिळवता येतील हे आपण बघितले, पण लक्षात ठेवा, ग्रहणाचा परिणाम तुमच्या कुंडली, ग्रहस्थिती आणि कर्मावर अवलंबून असतो, त्यामुळे संयम ठेवा, शुभ उपाय करा आणि नकारात्मक विचार टाळा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।